थँक्यू विशाल पाटील. स्वर्गीय विलास स्मृती चषक 2024 सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. आणि आता नवीन मॅचला येथे सुरुवात होत आहे. विहान एंटरप्राइजेस नांदकर विरुद्ध RMSK YCC मोरबी. यानंतर पहिल्या फेरीतील आणखी एक मॅच आपल्या समोर असेल, ती म्हणजे जय बजरंग कारिवली विरुद्ध जरीमरी काटई. सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. RMSK YCC मोरबी संघाकडून विकी आणि ओमकार. नांदकर संघाने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली आहे. विहान एंटरप्राइजेस या नावाने नांदकर संघ मैदानामध्ये उतरलेला आहे आणि ह्याच नावाने गतवर्षी अप्रतिम कामगिरी त्यांनी केली होती. केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये फायनलची फेरी देखील गाठली होती. अक्षय थेटे हे विल स्टार्ट द प्रोसिडिंग्स विथ द बॉल. ओमकार पाटील मोठं नाव आणि अक्षय थेटे देखील सध्याच्या घडीला फार चर्चेत असलेलं नाव आहे. अगदी कालच आपण बघितलं होतं विजय पावलेच्या विरोधात TDPL मध्ये खूप सुंदर गोलंदाजी अक्षयनं केली होती. नांदकर संघासाठी भरीव योगदान अक्षय थेटेचं राहिले. एस्टनच्या पाठीमागे अनुभवी मोरेश्वर सुतार आहे. मयूर दळवी असेल, संकेत असेल, अक्षय कोळी असेल, हे जबरदस्त खेळाडू या टीमकडे आहेत. मात्र मोरबी टीम देखील तेवढीच बलाढ्य. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल ओव्हर पिच, लॉफ्टेड फटका. लॉंग ऑनला फिल्डर नाहीये. दोन खेळाडू बॉलच्या पाठीमागे धावतायत, मात्र बॉल सीमा पार. पहिल्याच बॉलवर दणदणीत चौकार. जबरदस्त फटका आणि जबरदस्त सुरुवात ओमकार पाटील कडून पाहायला मिळते. अक्षय थेटेचा पहिला बॉल थोडा कमजोर पडला. फार क्वचित हे दृश्य पाहायला मिळत असतं, अथवा पहिल्या बॉल पासून ॲक्युरेसी अक्षय थेटे दाखवताना बऱ्याचदा दिसलाय, परंतु या वेळेला अगदी ओव्हर पिच बॉल होता. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. या वेळेला आडव्या बॅटनं प्रहार केलाय. बॉल हवेत आहे, मात्र फिल्डर भरपूर दूर. एक टप्पा घेतल्यानंतर बॉल सीमा पार. आणखी एक दणदणीत चौकार. बॅक टू बॅक दुसरा चौकार ओमकार पाटीलच्या बॅटमधून. मात्र बॅक टू बॅक जर दोन षटकार आले तर मोरबी संघाच्या फलंदाजांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. नॉडी ठाकूर आणि ऋषी म्हात्रे यांच्या माध्यमातून सलगच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. थोडासा बॅक ऑफ लेंथ बॉल होता. लेंथ लवकर पिक केली, पुल केला बॉल आणि अगदी गॅपमधून चौकार प्राप्त केलाय. लोअर फुल टॉस ड्राईव्ह केला. यावेळेला गॅप मिळणार नाहीये. वाईडिश मिड विकेटला तिथे फिल्डर उपस्थित. डॉट बॉलची सांगता केली गेली आहे. हा बॉल देखील थोडासा कमजोरच होता, परंतु या वेळेला टायमिंग देखील अचूक साधता आलं नाही आणि विशेष म्हणजेच गॅपमध्ये बॉल टोलावता आला नाही ओमकार पाटीलला. मोरबी संघ प्रथम बॅटिंग करत आहे या मॅचमध्ये. सुरेख बॉल, शार्प आणि एक वेगवान असा इन कटर होता. अक्षय थेटेकडे भरपूर विविधता आहे. अक्षय बॉल आतमध्ये देखील घेऊन येऊ शकतो. लेग कटर त्याच्याकडे चांगला आहे. स्लोवर बॉलचा वापर बऱ्याचदा त्याने खूप चांगला केलाय आणि तिखट यॉर्कर टाकण्याची देखील क्षमता आहे. पण समोर फलंदाज देखील तेवढाच तगडा आहे ओमकार पाटील. पहिले 2 चौकार आले, त्यानंतर 2 निर्धाव चेंडू आलेत. हा पहा, लेग कटर होता. रिप्ले मध्ये पाहावा लागेल लेग कटर होता की बॅक ऑफ द हँड हा बॉल टाकला होता. मात्र व्हेरिएशन बॉल इथे दाखवत असताना गोलंदाज अक्षय थेटे चांगलं कमबॅक केलंय. लेग कटर देखील टाकतो, कधी कधी बॅक ऑफ द हँडने स्लोवर वन टाकतो आणि तो पिक करणं थोडंसं अवघड जात असतं भल्या भल्या फलंदाजांना. पहिलं षटक प्रगतीपथावर.
8 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटकातील शेवटचा बॉल यॉर्कर. छोट्या बॅकलिपचा वापर करावा लागलाय. चेंडूला ढकललंय शॉर्ट कव्हर पॉइंटला. सिंगल तिथे प्राप्त केली आहे आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना RMSK YCC मोरबी संघ. धावसंख्या बिनबाद 9. चला, षटक संपल्यानंतर खेळाडूंनी जास्त काळ एकत्र येऊ नये. आपल्याला 4 षटकं, पहिली 4 षटकं ही 20 मिनिटांच्या आत कंप्लीट करायची आहेत आणि 5 षटकं 25 मिनिटांच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. पहिल्या फेरीतील सामना असल्या कारणानं सामना प्रत्येकी 5 षटकांचा आहे. यानंतरच्या मॅचसाठी तयारीत राहायचं आहे जय बजरंग कारिवली आणि जरीमरी काटे या दोन्ही संघांनी. आज जॉली स्पोर्ट्स कामतघर विरुद्ध प्रिन्स 11 कासार वडवली अशा मॅचनं आपण सुरुवात केली होती आणि चित्तथरारक तो सामना पाहायला मिळाला होता. लास्ट बॉल थ्रिलर होता ज्या मॅचमध्ये कामतघर संघानं बाजी मारली. त्यानंतर गावदेवी बाळकुम आणि आदी 11 वाकळण या 2 बलाढ्य संघांदरम्यानची मॅच आपण पाहिली होती. ती देखील रंगतदार लढत पाहायला मिळाली. गावदेवी बाळकुम संघानं शेवटच्या ओव्हरमध्ये 8 धावा डिफेंड केल्या आणि कुठेतरी मला असं वाटतंय की किरण म्हात्रेची फलंदाजी घातक ठरली त्याच्या स्वतःच्या संघासाठी. निर्धाव चेंडू त्यांनी काही प्रमाणात खेळले होते मोक्याच्या क्षणी आणि तेच कारण राहिलं. तसेच शेवटच्या ओव्हरमध्ये जीत भोईर ज्या पद्धतीनं धावचीतच्या रूपात बाद झाला तो एक टर्निंग पॉईंट ठरला त्या मॅचमध्ये. परंतु शेवटचं षटक लाजवाब हाताळलं होतं डावखुरा गोलंदाज प्रियेश मडवीनं. तोच त्या सामन्याचा सामनावीर देखील ठरला आणि दुसऱ्या फेरीमध्ये मात्र बाळकुम संघाला पराभवाचा सामना करावा लागला जॉली स्पोर्ट्स कामतघर संघाविरुद्ध. पहिल्या फेरीतील सामन्यांबद्दल मी बोलत होतो. दाराबे आणि सापाडे दरम्यानची मॅच खूपच चांगला सामना तो देखील पाहायला मिळाला. सापाडे संघानं 63 धावांचा यशस्वीरित्या पाठलाग केला. अतुल पाटीलच्या 43 धावांच्या खेळीच्या जोरावर मॅच विनिंग इनिंग्स त्याची राहिली. त्यानंतर ऐरोली कोळीवाडा संघानं लो स्कोरिंग मॅचमध्ये भूमी 11 मांडा संघाला पराभूत केलं आणि नुकतंच झालेल्या सामन्यामध्ये साईश खारबाव संघानं एकतर्फी सामन्यामध्ये मापोली संघाचा दारुण पराभव केला. आणि सध्या चालू असलेला सामना आपल्यासमोर विहान एंटरप्राइजेस नानकर विरुद्ध RMSK YCC मोरबी. चला स्पीडअप करा प्लीज नानकर टीम. नवीन षटकाला सुरुवात करतोय अक्षय कोळी. पॉवर प्लेचं दुसरं आणि शेवटचं षटक. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगला बॉल होता हा, खोलवर टप्प्याचा बॉल आणि इथे फटक्याची निवड कुठेतरी चुकताना दिसते फलंदाजाकडून. बऱ्याचदा तुमच्याकडे चांगले चांगले फटके असतात आणि अशा परिस्थितीमध्ये योग्य फटका आपल्या भात्यातून काढणं फार गरजेचं असतं. खोलवर टप्प्याचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर सरळ बॅटनं खेळण्याजोगा बॉल होता परंतु ओमकारनं अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क त्याला बनवता आला नाही. डॉट बॉलनं सुरुवात केली अक्षय कोळीनं. पुढचा बॉल राईट आम ओव्हर द विकेट. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेरचा बॉल पंच केलाय मात्र अचूक टायमिंग नव्हतं. फिल्डरपासून देखील जास्त दूरवर बॉल टोलावता आला नाही. मयूर दळवी त्या ठिकाणी एक्स्ट्रा कव्हरला सिंगल येथे प्राप्त जरूर केली आहे आणि या सिंगलच्या मदतीनं धावसंख्या डबल फिगर्समध्ये जाऊन पोहोचली आहे मोरबी संघाची. बिनबाद 10. आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल विकी पाटील. विकीकडे देखील चांगला अनुभव आहे. बघा मोरबी संघाच्या इतर फलंदाजांसाठी खरं तर सलगच्या 2 षटकारांसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक आहे परंतु एक षटकार जरी ठोकला विकी पाटीलनं तर त्याच्यासाठी नॉडी ठाकूर आणि ऋषी मात्रे यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि सलगच्या 3 षटकारांसाठी अर्थात षटकारांच्या हॅट्रिकसाठी करण पाटील, सचिन चाळके, टेंबोडे यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं रोख पारितोषिक देण्यात येईल. भरघोस पारितोषिक लावण्यात आलेले आहेत. बघायचं आहे पारितोषिक जिंकता येतील की नाही फलंदाजांना. सुरेख बॉल. पुन्हा एकदा खोलवर टप्पा. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नीटचा बनवता आला नाही. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना अक्षय कोळी. चांगली गोलंदाजी अक्षय कोळीची पाहायला मिळते. विक्की पाटीलसाठी तर सुवर्ण संधीच म्हणावी लागेल. सलगचे 3 चौकार जरी ठोकले किंवा सलगचे 3 षटकार तर रिग्नेश पाटील यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. पण सध्या आपण बघतोय की गोलंदाजाचं वर्चस्व या षटकामध्ये क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये पुन्हा एकदा फार मोठा बदल पाहायला मिळतोय.
राऊंड द विकेटना हा बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर ड्राईव्ह बॉल चाललाय लॉंग ऑनला. तिकडे फिल्डर उपस्थित आहे. क्षेत्ररक्षणाचं जे जाळ आहे ते पाहूनच गोलंदाजी केली जाते. सिंगल येथे प्राप्त केले. फलंदाज विकीनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय. अवघ्या 2 बॉलचा सामना त्याने केलाय. ओमकार पाटीलनं सुरुवात दमदार केली. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार ठोकले, मात्र तदनंतर त्याची गाडी कुठेतरी रिव्हर्स गिअरमध्ये जाताना दिसली. त्यानंतरचे जे 6 चेंडू फेस केलेत त्यामध्ये 4 निर्धाव चेंडू आहेत आणि 2च सिंगल आलेले आहेत. यावरूनच कळतं की दोन्ही संघ किती तुल्यबळ आहेत. एका संघाचं वर्चस्व या मॅचमध्ये फारसं पाहायला मिळेल असं वाटत नाही. मॅच देखील अतिशय रंगतदार होऊ शकते. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल टॉस. यावेळेला लॉफ्टेड फटका, परंतु एलिव्हेशन जे बनवायचं होतं ते बनवता आलं नाही फटक्यामागे. डीप मिड विकेटला तिकडे देखील फिल्डर उपस्थित. फक्त एकच धाव मिळते. अगदी आता कासव छाप गतीनं धावफलक पुढे चाललेला आहे या दुसऱ्या ओव्हरमध्ये. धावसंख्या 12. परंतु जमेची बाजू आपण बघितली तर एकही गडी बाद झालेला नाही. पण सामना प्रत्येकी फक्त 5 षटकांचा आहे. ते पाहता इथे विकेटला तेवढं जास्त महत्त्व कदाचित दिलं जाणार नाही. धावांचा वेग वाढवणं फार गरजेचं असणार आहे मोरबी संघाच्या दृष्टिकोनातून. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकातील शेवटचा बॉल. यावेळेला स्विंग करायचा होता ऑन साईडला. हा बॉल देखील बॅटवर बरोबर घेता आला नाही. निर्धाव बॉल आणि याचबरोबर हे षटक समाप्त होतंय. अफलातून गोलंदाजी अक्षय कोळीची. फक्त 3 धावा खर्च केल्या. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या मोरबी संघाची बिनबाद 12. प्रतिषटक 6च्या सरासरीनं फक्त धावा जोडल्या जात आहेत आणि हीच धावगती कायम राहिली तर 5 ओव्हर्समध्ये फक्त 30 धावा असतील. परंतु विकेट्स हातात आहेत. येणारे फलंदाज देखील चांगले आहेत. फटकेबाजी इथून जरूर पाहायला मिळू शकते. त्याची नितांत आवश्यकता देखील आहे. किमान मला असं वाटतंय की प्रतिषटक 10 ते 12च्या सरासरीनं इथून धावा जोडणं गरजेचं असणार आहे, जेणेकरून एक चॅलेंजिंग स्कोर नांदकर संघाच्या विरोधात उभारला जाईल. अक्षय थेटे विल कंटिन्यू. अक्षय कोळीचं षटक अक्षय थेटेच्या षटकाच्या तुलनात फारच चांगलं राहिलं, परंतु नांदकर संघ नेहमीच भरोसा दाखवत आलेला आहे अक्षय थेटेवर. बहुतेक सामन्यांमध्ये नांदकर संघाकडून 2 षटकं अक्षय थेटेच टाकत आलेला आहे. चांगला अनुभव देखील आहे अक्षय थेटेकडे. छोट्या चणीचा जरी गोलंदाज असला तरी मात्र भन्नाट वेग त्याच्याकडे आहे, ॲक्युरेसी आहे. लोफुल टॉस टर्न केलाय बॉल. बॉल चाललाय डीप स्क्वेरिश मिड विकेटला. फिल्डर तिकडे उपस्थित आहे. सीमारेषे लगत एक धाव पूर्ण केली आहे. हेजिटेशन, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अक्षरशः विकेट फेकली आहे. फलंदाज धावबाद. जोरदार दव पडायला देखील आता सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळेच गोलंदाजांसाठी पोषक अशी परिस्थिती ग्रामस्थ मंडळ राहणारच्या या क्रीडानगरीमध्ये. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टीचा भरपूर प्रभाव पडत असतो खेळावर. सीमारेषा क्लिअर करणं, षटकार ठोकणं फारच डिफिकल्ट असतं. धावचीच्या रूपात फलंदाज बाद झालाय. नवीन बॅट्समन शुभम ठाकूर. वादवणारा फलंदाज विक्की पाटील. फक्त 1 धाव बनवली, फारसं काही करता आलं नाही. शुभम ठाकूर चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. 1 डाऊन खेळण्यासाठी आलेला आहे आणि धावांचा वेग वाढवण्याची एक जबाबदारी घेऊनच तो मैदानात उतरलाय. ओमकारकडे स्ट्राईक. अक्षय थेटेचा पुढचा बॉल. स्लोवर बॉल लवकर पिक केला. या वेळेला मोठा फटका. बॉल उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओमकारच्या बॅटमधून हा षटकार. अप्रतिम फटका ओमकार पाटीलच्या बॅटमधून. स्लोवर डिलिव्हरी होती. लवकर पिक करत असताना स्लॉक स्वीपचा वापर केला आणि डीप स्क्वेरिश मिड विकेटला क्लिअर करत असताना पहिला षटकार या सामन्यातील.
हो, यावेळेला फार जास्त वेग दाखवण्याचा प्रयत्न, परंतु दिशेवरचं नियंत्रण हरवून बसलाय गोलंदाज. नशिबवान ठरलाय अक्षय थेटे की बॅट लागली नाही तर कदाचित चौकार देखील मिळाला असता. वाईटच्या रूपात एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली 20 वर. 20 रन्स ऑन द बोर्ड. सध्या तिसरं षटक प्रगती पथावर. RMSK YCC मोरबी विरुद्ध पिहान एंटरप्राइजेस नानकर अशी ही मॅच. आणखी एक स्लोवर बॉल, पुन्हा एकदा स्लॉक करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटच्या भरपूर आतमध्ये लागलाय बॉल. डीपमध्ये खेळाडू सज्ज आहे. एकच धाव घेण्याची संधी फलंदाज ओमकार पाटीलकडे. ओमकार शेवटपर्यंत खेळपट्टीवर थांबला तर निश्चित रूपाने एक चांगली धावसंख्या इथे उभारली जाऊ शकते. सोपं नाही आहे खरं तर फलंदाजांसाठी. आपण बघितलंय की ओमकारने देखील थोडंसं स्ट्रगल केलेलं आहे. जरूर 3 चांगले फटके देखील त्याच्या बॅटमधून आलेत आणि संमिश्र स्वरूपाची आतापर्यंत त्याची इनिंग्स राहिली आहे. शुभमसाठी हा बॉल फ्लिक केलाय. गॅपमधून बॉल ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. जबरदस्त एफर्ट. बॉल आतमध्ये ढकलला फिल्डरनं. स्वतः बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला. दुसरा फिल्डर पोहोचला तिथे बॉलपर्यंत आणि तत्पूर्वी मात्र 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगला बॉल होता. चांगला फटका देखील पाहायला मिळाला. तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण. गुड क्रिकेट ऑल अराउंड. 2 धावांनिशी धावसंख्या जाऊन पोहोचले 23 वर. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे मोरबी संघाच्या इनिंग्समध्ये. एकंदरीत 50 पर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न जरूर येथे सुरू आहे फलंदाजांचा आणि 50 धावा अशा कंडिशन्समध्ये फारच चांगला स्कोर मानला जाईल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अक्षय थेटे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, खूप लवकर स्टान्स चेंज करण्याचा प्रयत्न होता आणि ते फार लवकर हेरलं देखील होतं गोलंदाजानं. प्रीमेडिटेटिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल येतोय. अक्षय थेटेनं पहिल्या षटकामध्ये 9 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च केल्यात. या वेळेला दांडी गोल. फुल लेंथ बॉल होता. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क झालाच नाही. संपर्क झाला चेंडू आणि एसटीचा. उजवी एसटी उखडली गेली. फलंदाज बाद होतोय शुभम ठाकूर. फुलटॉस बॉल होता खरं तर, मात्र वेग चांगला होता आणि त्या वेगातच बीट झालाय फलंदाज. अक्रॉस द लाईन खेळण्याचा देखील प्रयत्न झाला. ते देखील एक कारण आहे की चेंडू बॅटवर घेता आला नाही शुभम ठाकूरला. ठाकूरनं देखील निराश केलं. 2 धावांचं योगदान दिल्यानंतर तो बाद झालाय. दुसरा धक्का बसलाय मोरबी संघाला धावसंख्या 23 असताना. अक्षय थेटेचं षटक आणि त्याचा स्पेल येथे समाप्त. 2 ओव्हर्समध्ये 20 धावा खर्च करत असताना एक महत्वाचा गडी त्याने बाद केलाय. ओमकार पाटील अजूनही खेळपट्टीवर ठाण मांडून आहे आणि आता त्याच्यावर बहुतेक प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत. गोलंदाजाच्या नजरा देखील खऱ्या अर्थानं या विकेटवर लागलेल्या असणार आहेत. ओमकार पाटील जो गोलंदाजांचा कर्दन काळ आहे, आतापर्यंत 2 चौकार आणि 1 षटकाराच्या सहाय्यानं 19 धावांचं योगदान ओमकारनं दिलंय. गोलंदाजीमध्ये पहिला बदल. शुभमच्या हातात बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांकडून येतोय. शुभम जाधव डिसेंट हाईट आहे. फार जास्त अनुभव जरी नसला तरी मात्र गुणवत्ता फार चांगली आहे या खेळाडूकडे. प्रतिभावंत असा खेळाडू आहे. समोर एक कसलेला फलंदाज आहे ओमकार पाटील. नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज सर्वेश, जो 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. षटकातील पहिला बॉल लोजवेस्टीच्या भरपूर बाहेर. स्क्वेअर चेंडून सुरुवात आपल्या ओव्हरला करत असताना गोलंदाज शुभम जाधव. थोडंफार प्रेशर देखील असू शकतंय, परंतु आपण बघतोय की मोरेश्वर सुतार वाईट बॉल टाकल्यानंतर देखील आपल्या गोलंदाजाचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करतोय. ऑन साइडला लॉंग ऑन डीप मिड विकेटला एक खेळाडू, एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू तैनात करण्यात आलाय. ऑफ साइडला लॉंग ऑफ तैनात आहे.
आणि एक स्वीपर कव्हरला जवळपास डीप पॉइंटला फिल्डर तैनात करण्यात आलाय. उजव्या बाहेरचा बॉल, त्याला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चांगला बॉल होता हा. खरं तर ऑफ साइडला जास्त प्रोटेक्शन सीमारेषेवर नाहीये, फक्त 2च खेळाडू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये संधी तर होती. ऑफ साइडला फटका खेळण्यासारखाच बॉल होता, परंतु ओमकारने कदाचित अगोदरच ठरवलं होतं की मला मिड विकेट किंवा स्क्वेअर लेग कडे खेळायचं आहे, त्यामुळेच हा फटका हवा तसा खेळता आलेलाच नाही. शुभम जाधव पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल, यावेळेला हुक केलाय, बॉल हवेत आहे मात्र फिल्डर पासून दूर. एक बाउन्स घेतल्यानंतर बॉल सीमा पार, येतोय चौकार. ओमकार पाटीलच्या बॅटमधून निघालेला तिसरा चौकार 4 धावांनी संघाची धावसंख्या वेगानं पुढे सरसावते, जाऊन पोहोचले 28 वर. शॉर्ट बॉल होता आणि थोडासा स्लोवर देखील हा शॉर्ट बॉल टाकला गेला होता. चांगल्या पोझिशन मध्ये येऊन चेंडूला हुक केला आणि स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे बॉल पाठवलाय ओमकार पाटीलनं. एक चांगली इनिंग्स येथे खेळत असताना ओमकार. बघा यष्टीरक्षकाच्या मागे एक गाडी उभी आहे, त्याची लाईट ऑन आहे, ती प्लीज बंद करायची आहे. शुभम वन्स अगेन. आणखी एक शॉर्ट बॉल, यावेळेला पुल केलाय, बॉल हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येत नाहीये. प्रयत्न चांगला होता मात्र हाताला स्पर्श करून बॉल सीमा पार. दणदणीत षटकार. जबरदस्त फटकेबाजी. डेथ ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे. खरं तर 5-5 षटकांच्या लढती सुरुवातीपासूनच डेथ ओव्हरच्या लढती आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू नये, परंतु मुख्यतः 4थं आणि 5वं षटक हे डेथ ओव्हरचं षटक आहे आणि त्यामध्ये अशाच प्रकारची फलंदाजी अपेक्षित असते. वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत, त्याचा फायदा घेतोय ओमकार पाटील. हा बॉल, हो हो, काय जबरदस्त बॉल होता. वाईट यॉर्कर, दिशा दाखवण्याचा प्रयत्न झाला, चॉप करण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट्समनला बीट करत असताना हा बॉल विकेट किपरच्या हातात. फक्त आखूड टप्प्याचे चेंडू मी टाकू शकत नाही, तर माझ्याकडे यॉर्कर देखील आहेत हे दाखवून देत असताना गोलंदाज शुभम. प्रेशर टाकलंय खरं तर त्याच्यावर फलंदाज ओमकार पाटीलनं, जो 29 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 34. षटकातील पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, परंतु हा बॉल वाईड आहे. 2 मोठे फटके आल्यानंतर ऑफ साइडला खेळवण्याचा आता प्रयत्न दिसतोय. फलंदाजापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न, मात्र त्या प्रयत्नात वाईट चेंडूची हाताळणी. हा दुसरा वाईट बॉल या षटकातील. आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात आपल्या पहिल्या 4 बॉल्समध्ये गोलंदाज शुभम जाधवने. ओमकार पाटील खेळण्यासाठी सज्ज. लेंथ बॉल, यावेळेला थोडासा खाली राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, मिड विकेट क्लिअर करण्याचा प्रयत्न होता, मात्र बाउन्स थोडासा कमी राहिला आणि त्यामुळेच फलंदाज बीट होतोय. शेवटचे 7 चेंडू शिल्लक, धावसंख्या स्थिर आहे 2-35. RMSK YCC मोरबी संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना विहान एंटरप्राइजेस नानकर संघाविरुद्ध. यावेळेला आपटी दिली चेंडूला. जम्पिंग हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा लागली आहे. शॉट फाईन लेगचा खेळाडू बॉलवर आला. धावचीची संधी देखील होती, मात्र सुरुवातीला फेक केली नव्हती आणि फेक केली तेव्हा मात्र निशाणात चुकलाय. सिंगल येते कंप्लीट. आणि याचबरोबर हे षटक देखील झाले समाप्त. 4 षटकांचा खेळ संपलाय. मोरबी संघाची धावसंख्या 36. फलंदाज बाद झाले 2. प्रतिषटक 9च्या सरासरीनं धावा जोडल्या जात आहेत. चांगली सरासरी निश्चितच आहे, कारण घड्याळात जवळपास 2:20 होत आहेत. लेट नाईट मॅच चालू आहे.
त्यामुळेच 45 ते 50 धावा देखील एक चांगला स्कोर आहे. शेवटचे 6 चेंडू बाकी. स्ट्राईक ओमकार पाटीलकडेच असणार आहे. शेवटच्या बॉलवर त्याने सिंगल घेतली होती मागच्या ओव्हरमध्ये. आणि खरं तर तो बॉल मला असं वाटतं की सोडून दिला असता तर पंचांना विचार करावा लागला असता. मात्र भरपूर उंची गाठलेला बॉल होता. त्याला खेळण्याचा प्रयत्न केला, हुक शॉट खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटची कड लागली होती आणि अखेर एकच धाव मिळाली ओमकार पाटीलला. जणू काही सध्या तरी असं वाटतंय की ओमकार पाटील विरुद्ध विहान एंटरप्राइजेस नांदकर असा सामना सुरू आहे की काय, कारण इतर फलंदाजांनी विशेष काही केलेलं नाही. विक्की पाटील एक धाव बनवल्यानंतर धावचीच्या रूपात बाद झाला. त्यानंतर शुभम ठाकूर 2 धावांचं योगदान देऊन बाद झाला. सर्वेश 4थ्या क्रमांकावर आलाय खरा, परंतु एकही चेंडू खेळण्याची संधी त्याला मिळालेली नाही. जास्तीत जास्त चेंडूंचा सामना केलाय ओमकार पाटीलनं आणि धावा देखील त्यानेच बनवल्यात. आतापर्यंत 30 धावांचं योगदान दिलंय. नांदकर संघ चला स्पीडअप करा. पुढच्या मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. जय बजरंग कारिवली टीमचे कॅप्टन आणि जरीमरी काटई टीमचे कॅप्टन. आणि आता गोलंदाजीसाठी साहिल जाधव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल स्वीप करायचा होता. बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. स्वतः विकेट कीपर बॉल पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत सिंगल येथे प्राप्त केली आहे ओमकारनं. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल पाठीमागे गेला होता. सिंगल डबल्स फारसं काही नुकसान होणार नाहीये नांदकर संघाला. मात्र साहिलचा प्रयत्न कदाचित असा देखील असेल की सिंगल डबल्स देखील द्यायच्या नाहीत, निर्धाव चेंडू टाकायचे आहेत. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. ओमकार नॉन स्ट्रायकर सेंडला निघून गेलाय आणि आता स्ट्राईक सर्वेशकडे असणार. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये सामना करण्यासाठी सज्ज होतोय सर्वेश. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये प्रयत्न चांगला होता, मात्र नीटचा बॉल अडवता आला नाही. त्याचा फायदा घेतलाय फलंदाजांनी. क्विक सिंगल येथे कंप्लीट केली गेली आहे. साहिलनं देखील मागच्या हंगामामध्ये निश्चित रूपानं अंडर प्रेशर चांगली गोलंदाजी केली होती. विशेषतः केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये प्रेक्षकांना आठवत असेल, खूपच जबरदस्त कामगिरी नांदकर संघाची राहिली होती आणि विशेषतः गोलंदाजी अप्रतिम. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. बॉल थोडासा क्विकर होता. फलंदाजाला जी अपेक्षा होती त्याहीपेक्षा थोडा जास्त वेगानं हा बॉल टाकण्यात आला होता आणि त्यामुळेच बॅट्समन बीट होतोय. सुरेख गोलंदाजी या शेवटच्या ओव्हरमध्ये साहिल जाधव मार्फत. धावसंख्या 38. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. जी धावसंख्या कदाचित फलंदाजांना बनवायची होती आतापर्यंत तेवढी मोठी धावसंख्या लाजवाब गोलंदाजी साहिल कडून पाहायला मिळते. यावेळेला मात्र खडे खडे लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. वरची कडा लागली आहे. सॉफ्ट डिसमिसल. मोरेश्वर सुतारनं टिपलाय झेल आणि याचबरोबर ओमकार पाटील बाद. ओमकार पाटीलला देखील अक्षरशः उभं करून ठेवलं होतं. मागचे 2 चेंडू निर्धाव आले होते आणि अखेर प्रयत्न तर सुरूच होता मोठा फटका खेळण्याचा, परंतु यश मिळत नव्हतं ओमकारला. यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क जरूर आला, परंतु थोडा एक्स्ट्रा बाउन्स होता या बॉलमध्ये आणि तेच कारण आपण बघतोय की वरची कडा लागली. एक सोपा झेल देऊन तंबूत परतत असताना फलंदाज ओमकार पाटील. थोडी संमिश्र स्वरूपाची इनिंग्स राहिली आहे, कारण 4 मोठे फटके त्याने खेळले, परंतु त्या व्यतिरिक्त बरेचसे निर्धाव चेंडू देखील त्याच्या खेळीच्या दरम्यान पाहायला मिळाले. मात्र 31 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान त्याने जरूर दिलंय आपल्या टीमसाठी. 22 चेंडूंचा सामना केला. 2 षटकार ठोकले. 3 चौकार आणि 2 षटकार. फलंदाजांसाठी खरं तर परिस्थिती तेवढी अनुकूल म्हणता येणार नाहीये आणि त्यामुळेच या इनिंगचं महत्त्व. शेवटचा बॉल. नवीन बॅटर फार जास्त शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केली स्वतः. मोरेश्वर सुतार विकेट कीपर बॉलवर पोहोचलाय. धावचीची संधी आहे आणि यस, दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात येते फलंदाज धावबाद. शेवटच्या बॉलवर आली आहे फक्त 1 धाव.
इनिंगची या ठिकाणी समाप्ती होते. एकूण धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 39. मागच्या मॅचमध्ये देखील अशीच काहीशी धावसंख्या होती. महापोली संघाने प्रथम बॅटिंग केली होती. या मॅचमध्ये मोरबी संघाने प्रथम बॅटिंग करत असताना 39 धावा फलकावर लावल्यात 5 ओव्हर्समध्ये आणि 40 धावांचं टार्गेट असेल विहान एंटरप्राइजेस नांदकर टीम समोर. नेक्स्ट मॅच ज्या सामन्याची नाणेफेक टॉस बॉक्समध्ये केली जाईल, जय बजरंग कारिवली विरुद्ध चरीमरी काटई. हॅलो. सन्माननीय महेंद्र शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. टॉसची माहिती आपण देऊयात कर्णधारांना. एका बाजूला विलास स्पोर्ट्स राहणार चषक आहे आणि दुसऱ्या बाजूला स्वागत कन्स्ट्रक्शन्स काटई विरुद्ध कारिवली. स्वागत कन्स्ट्रक्शन्स असा कॉल आहे कारिवली संघाचा आणि यस राईट कॉल. टॉस कारिवली संघाने जिंकलाय. खरं तर उशीर भरपूर झालेला आहे, फक्त निर्णय सांगायचा आहे. फील्ड करणार आम्ही. थँक्यू सो मच. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा असतील या सामन्यासाठी. के वर्सेस के, कारिवली वर्सेस काटई. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे या मॅचमध्ये कारिवली संघाचा. जाऊयात आपण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमेंट्री बॉक्समधून ऐकूयात राहुल भोईर यांचा दमदार आवाज. थँक्यू सो मच अजयजी. चला आपण फिल्डिंग लगायचं सेट करायची. या मॅचमध्ये विजय करता टार्गेट आपण जर बघितलं तर 40 धावा फक्त बनवायचे. सुरुवात चांगली केली होती ओमकारनं, त्याच्यानंतर काय आपल्याला बॉलिंग पाहायला मिळाली. विकेट टू विकेट बॉलिंग केली. अक्षय कोळीच्या फक्त त्या षटकामध्ये 3 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्चित केल्या होत्या अक्षय टेटनं. पुन्हा एकदा अक्षयच्या 11 धावा. त्याच्यानंतर बघतो आपण लास्ट ओव्हरमध्ये धावा आल्याच नाहीयेत. साहिल जाधवनं काय बॉलिंग केली. विकेट टू विकेट आपल्याला त्याची बॉलिंग पाहायला मिळाली. 40 टार्गेट बॉलिंग मागवती. पहिल्या षटकामध्ये बॉलर सज्ज होत आहेत. संकेत पाटील, 2 सलामीवीर फलंदाज आलेत मैदानाच्या आतमध्ये. मोरेश्वर सुतार सोबत मयूर दलवी आपल्याला पाहायला मिळतात.
माशले होते सुरुवात. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. संकेत पाटीलकडे एक चांगला वेग आहे. कस्तुरबाई खेळाडू आपण बघतोय आणि तो पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करतोय. बॉलिंग मार्कवरती तो पाहतोय. त्याचा पहिला शेंडू खूप सुंदर पाहायला मिळाला. 40 धावा या मॅचमध्ये बनवायचे आहेत. चांगली बॉलिंग केली तर या 40 धावा कदाचित मॅच शेवटच्या टप्प्यापर्यंत पाहायला मिळेल. जरूर प्रयत्न असतील मोरेश्वरपर्यंत सज्ज खेळण्यासाठी. पुढचा चेंडू रिदम मध्ये चुकलेले आहेत. अंपायर सेशन आपल्यापर्यंत डेड बॉल आलेला आहे. शपथ झाल्या बॅटर. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते. चांगल्या टप्प्यावरती पहिल्या षटकामध्ये बॉलिंग करत असताना संकेत पाटील. मी मगाशी सांगितलं संकेतकडे एक चांगला टप्पा आहे. चांगल्या टप्प्यावरती जर त्याने बॉलिंग केली तर मॅच जरूर बनेल. लो स्कोरची मॅच आहे. बॉलिंग चांगली केली, काहीशा विकेट सुरुवातीलाच घेतल्या तर मॅच मध्ये आपल्याला जरूर मजा पाहायला मिळेल. मोरेश्वर सुतार पुन्हा त्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. बोल्ट अरंदलक खेळण्याचा प्रयत्न. मैदानाच्या मध्ये बघतोय आपण 2 चेंडू डॉट खेळल्याच्या नंतर बराचसा दबाव आला होता सुद्धा सुतारवरती आणि त्या दबावाला जुगारून बॅटिंग करण्याचा प्रयत्न जरूर त्याचा होता. मात्र मी ते विकेट पहिला धक्का लागत असताना स्कोर बोर्डवरती 0 आहे स्कोर बोर्ड. मात्र विकेटचा आपण जर विचार केला तर तिकडे 1 जरूर आपल्याला पाहायला मिळेल. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेटवरती. बॅटर लगेच पाठवून द्या नानकर. तर नवीन बॅटर आला मैदानाच्या मध्ये. अक्षय ठेटे आला नवीन बॅटर. एकही धाव स्कोर बोर्डवरती नाहीये. विकेट बघतो आपण इकडनं पहिली गेलेली आहे. मोरेश्वर 0 बाद झालेला आहे. मी मगाशी सांगितलं मोरबी संघ एवढा इझिली हा सामना देणार नाहीये. 40 धावा या मॅच मध्ये जरूर बनवायचे आहेत विजयकरिता नानकरला. मात्र नानकर संघाला देखील संघर्ष करावा लागेल. त्या अनुषंगाने त्यानं सुरुवात केलेली आहे. काय बॉलिंग करतो पहिल्या षटकामध्ये संकेत पाटील. विकेट टू विकेट बॉलिंग होती. चांगला टप्पा आहे, चांगलं व्हेरिएशन आहे षटकातील. पुढील चेंडू क्रॉस द लाईन. फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन, चांगली फिल्डिंग मिड विकेटला. चेंडू एकाच ऍक्शन मध्ये उचलून फेक करेपर्यंत पहिली धाव. इकडनं आता आपल्याला स्कोर बोर्ड वरती पाहायला मिळेल. 1 धाव 1 खेळाडू बाद. प्रथमच आता आपल्याला स्ट्राईकला पाहायला मिळेल. फलंदाज आलाय मयूर दलवी. संकेत पाटील षटकातील. पुढचा चेंडू ओव्हर द विकेट ना. मिस टायमिंग आहे. पुन्हा जेलची संधी. फिल्डर तिकडे पोहोचलाय, पुन्हा थांबलाय. सेकंडचा कॉल वेगानं 2 धावा. रनआउटची देखील संधी होती. चेंडू फिल्डरला कव्हर करता आला नाहीये. त्याचंच कारण 2 धावा इकडनं अजून मिळतील टीम नानकरला. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोर बोर्ड वरती एकूण धावा आपल्याला पाहायला मिळतील 3. 3 धावा स्कोर बोर्ड वरती. षटक मार्गस्थ असताना पहिलं पॉवर प्लेचं संकेत पाटीलचं. ओव्हर द विकेट. ऑन साइडला आपण जर फिल्डिंग बघितली तर मिड विकेट आणि लॉंग ऑन ला फिल्डर. फुल टॉस आहे. जेलची संधी. डाऊन द बॉल. फिल्डर लॉंग ऑन ला चूक होणार नाहीये. दळीवेळा परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना मैदानाच्या मध्ये टीम नानकरला.
पहिल्या ओव्हरचा केस संपला. पहिल्या ओव्हरच्या अखेरीस सुरुवात एवढी चांगली नाहीये. VN एंटरप्राइजेस टीम नानकरची धाव पलकावरती फक्त आपण बघतो झालेल्या 3 विकेट गेलेल्या आहेत. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या बाहेर. मोरेश्वर सुतार स्वस्त्यामध्ये सोडण्यावरती बाद झाला. मयूर दलवी त्यानं 2 धावा बनवल्या. अक्षयच्या बॅटमधून 1 धाव आलेली आहे आणि नवीन बॅटर आल्या मैदानाच्या मध्ये खेळण्यासाठी अंकित दळवी आणि बॉलिंग मार्कमध्ये आलेत षटकामध्ये नवीन बॉलर विघ्नेश पाटील. बघा विघ्नेश कशी बॉलिंग करतील. सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये संकेतनं सुरुवात तर चांगली करून दिलेली. मुरबीला दावा जास्त बनवल्या नाहीये. 39च दावा बनवल्या. 40चं टार्गेट आहे. चेसिंग कंपल्सरी या स्पर्धेमध्ये 40 दावा बनवावाच लागतील जर या मॅच मध्ये सामना जिंकायचा असेल नानकरला तर. लो स्कोरची मॅच आहे. विघ्नेश पाटील P2 मध्ये टाइम आम्ही सेट केलेला आहे. मुरबी संघाची आपण दखल घ्या, नोंद घ्या. हरी अप थोडी आपण गाई करा. 2:33 झालेली आहेत. पुढचा चेंडू यज आहे. पुन्हा एकदा संधी होती. डेरेक इथे देखील प्रयत्न. दोन्ही बाजूने संधी. फायनली इकडे बघतो आपण विकेट मिळत नाहीये. अक्षय ठेटे जर इकडनं बाद झाला असता तर मोठा दबाव पुन्हा नानकर टीम वरती येऊ शकला असता. विकेट किपरचे चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. जरूर त्यानं 100% देण्याचा प्रयत्न केला. मात्र फायनली झेल ड्रॉप होतोय. रनआउटची देखील संधी आली होती. ती देखील मिस केली मुरबीनं. धावेतनं मेरेक सिंगर नानकरला. एका धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 1 न पुढे स्कोर कार्डवरती एकूण धावा आहेत 4. षटक क्रमांक 2 यावेळेस प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. गुलाबी थंडी जाणवते आणि मॉर्निंगचे बघतो आपण 2:34 झालेले आहेत. फिल्डिंग मध्ये चेंजेस होतील. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे. तर आपल्याला ऑन साइडला मिड विकेटला आणि लॉंग ऑन लॅग फिल्डर पाहायला मिळतोय. मिड ऑफ इनफिल्डच्या बाहेर. पुन्हा एकदा आउटसाइड एज आहे. चेंडू बघतो आपण गली रिजन मध्ये थर्ड मॅनला. दावीतनं मी एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोरबोर्ड 5 या आकड्यावरती. काटई कारेवली त्याच्यानंतर कारभाव इकडे आहेतच. या आपण तो ड्रॉ टाकतोय. काटीचे संगनायक किंवा त्यांचे कोणी खेळाडू आणि कारेवलीचे संगनायक किंवा त्यांचे कोणी खेळाडू. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातात. काय बॉलिंग पाहायला मिळते. प्रचंड वेगानं विघ्नेश पाटील देखील बॉलिंग करत असताना विकेट टू विकेट बॉलिंग होते. चांगल्या टप्प्यावरती आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. दावीतनं जर बघितली तर धाव आली नाही. धावा फक्त स्कोर वरती आहेत. इकडनं 5च धावा आपल्याला पाहायला मिळतात. या काटेचे संघनायक आपण येऊन वरती थांबायचे. कारिवलीचे प्लीज बोला. ड्रॉ टाकायचे, चिठ्ठ्या टाकायचे आपण संपर्क साधा प्लीज. चला 12th मॅन त्यांचे कारिवलीचे कॅप्टन बोला. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अपील तर तिकडे आपल्याला पाहायला मिळते. चेंडूने बॅटचा संपर्क न येत असताना डॉट बॉल डॉट चेंडू देखील खूप महत्वाचे आहेत. व्हेरी इम्पॉर्टंट. जेवढे चेंडू इकडनं डॉट खेळले जातील तेवढा प्रेशर आणि दबाव. कारण का बघतो आपण आता जास्तीत जास्त ड्यू फॅक्टर देखील आहे. ओ जो आहे तो मैदानाच्या आतमध्ये पडलेला आहे. चेंडू देखील थोडासा ओला झालेला आहे. इकडनं रन्स बनवणं धावा बनवणं एवढं इझी जाणार आहे नानकरला. आणि ऑलरेडी 2 सलामीवीर फलंदाज स्वस्त्यामध्ये बाद झालेले आहेत. ठेटेवरती दबाव चांगला आहे आणि बघतो आपण अक्षय दलवी देखील थोडासा दबाव त्याच्यावरती जाणवतोय या महत्वाच्या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये पुन्हा चेंजेस बदल सातत्याने सुरू आहेत. षटकातील पुढील चेंडू लेफ्ट-आर्म. चांगला चेंडू खाली राहिला. सबमरीन पडल्याच्या नंतर जरूर स्टेप आउट झाला होता अक्षय ठेटे. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात ना मॅच बनती अक्षरशः मी म्हणेल. या मॅच मध्ये आता कमबॅक सुरू आहे. ड्रॉ सुरू आहे. बघूया ड्रॉच्या माध्यमातून कुठला संघ जातो पुढे. तुम्हाला टेलिकास्टच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. कारिवली आणि काटई म्हणजे सामना जिंकल्याच्या नंतर तुम्हाला थेट घरी पोहोचायचे. फर्स्ट शिपला आपल्याला लगेच तिकडे रिपोर्टिंग करायचे जे जॉबला असतील.
पुन्हा एकदा फटका आडव्या बाट ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बघतो आपण एक्झिट दुखापत झालेली आहे का? हवाय पाणी. यस, चला बॅक टू बॅक चौथा चेंडू बघतो आपण. डॉट काय बॉलिंग केलेली विघ्नेश पाटीलनं. विकेट टू विकेट त्याची बॉलिंग पाहायला मिळाली. षटक संपलीत बघतो आपण यावेळी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस धावा फक्त आणि फक्त 5 धावा. पॉवर प्ले इकडे बघतो आपण. पूव प्ले आपण म्हणू शकतो. वियान एंटरप्राइजेस टीम नानकरसाठी धावा आल्याच नाहीयेत. पहिल्या षटकामध्ये संकेतनं खर्च केला 3 विकेट घेतल्या 2 आणि विघ्नेश पाटील धावा खर्च केला 2. त्याला विकेट मिळाली नाहीये, मात्र विकेटपेक्षा रन्स आले नाहीयेत. फक्त 2च धावा आलेले आहेत. याचा बेनिफिट आहे टीम मुरबीला. प्लीज हरी अप, घाई करा. टाइम आम्ही सेट केलेले. ओमकार आपण लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. आता आपण जर इक्वेशन बघितलं चेंडू शिल्लक 18 आणि 18 बॉलमध्ये विजय करता 35 ची गरज. मॅच कुठून गेले बघा. या मॅच मध्ये फक्त 40 बनवायचं तुम्ही सुरुवातीला सांगितलं. बॉलिंग अटॅक चांगला आहे मुरबीकडे आणि आता ओस आहे, ड्यू फॅक्टर आहे. रन्स होणार नाहीयेत एवढ्या इझिली. खूप प्रयत्न करावे लागतील आणि सध्या ते सुरू आहेत या मॅच मध्ये. गाई करा प्लीज. 35 जावेश आता इकडनं गरज असणारे. येणारे चेंडू शिल्लक आहेत 18. रन्स बनवायचे 35 आणि बॉलिंग मागवती पुन्हा संकेत पाटीलला कंटिन्यू करत असताना मुरबी. बागेदरी हवी, महत्वाची बागेदरी हवी. अंकित दळवी आणि अक्षय ठेटेमध्ये. अक्षय मगाशी 4 चेंडू बॅक टू बॅक डॉट खेळलाय. पुन्हा एकदा यावेळेचा चांगला चेंडू. विकेट किपर बीट झालेला आहे. धाव प्रत्येकी महत्वाचे. प्रत्येकी धाव. चेंडू आणि बॅटचा संपर्क आहे की काय? अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत आला नाहीये कुठलाच. चेंडू आणि बॅट आहे, चेंडू आणि बॅट आहे. जेल होऊ शकला असता मात्र विकेट किपर कडनं झालेली चूक. धावीतनं मी एक सिंगलच्या मदतीने संघाचे धाव संख्या 1 न पुढे स्कोरबोर्ड जाऊन पोहोचले. एकूण 6 या आकड्यावरती. संकेत पाटील चांगली बॉलिंग करत असताना आणि आता पॉवर प्ले देखील संपलेले आहेत. पॉवर प्ले संपल्याच्या नंतर आपण फिल्डिंग जर बघितली तर बाउंड्री रायडर्स आहेत ते तुम्हाला एकूण 5 पाहायला मिळतील. चांगला चेंडू, फुलर लेनचा बोल्ट. थेटीला परतावा लागेल, थेट मैदानाच्या बाहेर. चांगली बॉलिंग संकेत पाटील. व्हाईट यॉर्कर, त्याच्यानंतर हा परफेक्ट यॉर्कर. फलंदाज बाद. 3रा धक्का लागत असताना वियान एंटरप्राइजेस नानकरला मॅच मध्ये रन्स आहेत फक्त स्कोरबोर्ड वरती 6. यस दिस बॅक टू बॅक विकेट्स. बागेदारी हवी, ती बागेदारी होत नाहीये. त्याचं कारण विकेट टू विकेट आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. टीम RMSK YCC मुरबी हा संघ खेळतो मैदानाच्या आतमध्ये. वियान एंटरप्राइजेस नानकरच्या अगेन्स्ट आतापर्यंत तरी आपण विचार केला तर ऑल इज वेल. जी बॉलिंग झाली पहिल्या इनिंग मध्ये नानकरची, 30 बॉलिंग मुरबीची देखील धारदार पाहायला मिळते आपल्याला या मॅच मध्ये. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार पुन्हा एकदा संकेत पाटील. चांगला चेंडू खोदून काढला. हेलिकॉप्टर शॉट. डीप मध्ये लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित आहेत. धावेत एक सिंगल असमेल. नवीन बॅटर अक्षय कोळी आलाय क्रमांक 5 वरती. बागेदारी हवी आहे. लेफ्टी आणि राईटी मध्ये कॉम्बिनेशन खूप सुंदर होणं गरजेचं आणि महत्वाचं. पहिल्या षटकापासून, पहिल्या चेंडूपासून आपण पूर्ण दबाव बघितला. मोरेश्वर बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. त्याच्यानंतर 3रा चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न होता. अरंदल एक बॉन्ड्री मारण्याचा प्रयत्न. तिकडे तो त्रिफलाचित बाद झाला. तेव्हापासून बॅकफुटला या मॅच मध्ये सध्या तरी वियान एंटरप्राइजेस नानकर. रन्स 7. षटकातील पुढचा चेंडू ऑन साइडला पूल केलाय. डीप मध्ये फिल्डर दूर राहतील स्क्रीनच्या दिशेने. बरोबर स्क्रीनला धडक देत असताना 4 धावा पहिला चौकार येत असताना नानकर साठी.
चौकाराच्या मदतीने आता स्कोरबोर्ड दुहेरी अंकामध्ये 11 झालेला आहे. गरज होती या बाउंड्रीची, प्रेशर होता, दबाव होता. बागफुटला जाऊन स्क्वॉर कट करत असताना पॉइंटला तिकडे फिल्डर उपस्थित आहेत. सेकंडचा कॉल वेगवान, थ्रो अचूक नाहीये. चांगली कॉलिंग करत असताना अक्षय कोळी मैदानाच्या त्याला माहिती आहे रन्स महत्वाचे आहेत, रन्स येणं गरजेचं आहे. सिंगल डबल असेल त्यात घ्याव्या लागतील, कारण का पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्याच नाहीत. पहिल्या 2 ओव्हरमध्ये फक्त धावा आलेल्या आहेत बघतो आपण 5, आणि आतापर्यंत षटकामध्ये बघतो आपण धावा आलेल्या आहेत एकूण आतापर्यंत 8 रन्स. 13 बनवायच्या त्या मॅच मध्ये 40 विजय करिता. भागीदारी महत्वाची आहे. इकडनं भागीदारी झाली तर मॅच बनू शकते, मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतो, त्याच करिता प्रयत्न सुरू आहेत. चांगला चेंडू आहे, पुन्हा विकेट किपर कडनं बऱ्याचशा चुका. पुन्हा बाईचा इशारा जिकडे होता डॉट बॉल, तिकडे पुन्हा बाईच्या माध्यमातून धावेत न मिळणार एक सिंगल. एका धावेच्या मदतीनं संघाचे धावसंख्या दल 1 न पुढे स्कोर बोर्ड वरती रन जे आहेत त्या मात्र आपल्याला एकूण पाहायला मिळतील झालेल्या आहेत. एकूण धावा झालेल्या बघतो आपण 14 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा जो आहे खेळ समाप्त झालेला आहे. आणि आता आपण इक्वेशन बघितलं तर एकूण मला आमचे अल्पेश मित्र माहिती देतील की 12 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये विजय करिता 26 ची गरज आहे. मग फक्त 30 बॉलमध्ये 40 करायच्या होत्या. आणि आताच आपण इक्वेशन बघितलं, आताचं इक्वेशन सोपं नाहीये. आता 13 ची सरासरी या मॅच मध्ये विजय करिता इथं मेंटेन करावे लागेल. विआयन इंटरप्राइजेस नानकरला सामना जिंकण्याकरिता. चला प्लीज हरी अप, घाई करा मुरबी. टाइम आम्ही सेट केलेला आहे. जर आपण जास्त वेळ घेतला तर तुमचा 5व्या षटकामध्ये एक अतिरिक्त फिल्डर इनफिल्डच्या मध्ये फिल्डिंग करेल, याची देखील आपण दखल आणि काळजी घ्यावी. 12 चेंडू 26 ची गरज. आणि बॉलिंग मार्कवरती बॉल आलेत प्रतीक पाटील. 4 मिनिटं आपल्याकडे आहेत षटक टाकण्याकरिता. 20 ते 21 मिनिटं 22 पर्यंत आम्ही ऍडजस्ट करतोय. मध्ये त्याच्याहून जास्त वेळ जर आपण घेतला तर मग तुम्हाला अतिरिक्त एक फिल्डर कंपल्सरी इनफिल्डच्या आतमध्ये आणावा लागेल, याची आपण नोंद घ्यावी संघ मुरबी. 12 चेंडू 26 ची गरज. लेफ्ट बॅटर अंकित दळवीकडनं अपेक्षा आहेत. त्याच्या बॅटमधून एक चौकार मगाशी मागच्या ओव्हरमध्ये आला होता. तशीच काय बॅटिंग त्याला करावी लागेल आणि गरजेचे देखील रिक्वायर बघतो आपण आता वाढत चाललेला आहे. फुल टॉस आहे, ड्राईव्ह करत असताना ऑन साईडला ऑनड्राईव्ह फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन थोडीशी करा. फिल्डिंग चेंडू पुन्हा कव्हर केलेला मागच्या फिल्डरना 2 धावा मिळणार आहेत. प्रत्येकी धाव महत्वाची आहे, प्रत्येकी रन महत्वाची आहे. इकडे 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 न पुढे. स्कोर कार्ड वरती रन्स एकूण झालेले आहेत 16 धावा. 24 अजूनही गरज. 11 चेंडू शिल्लक आहेत. 24 धावा बनवायच्या आहेत. फटका चांगला आहे, या फटक्यांची गरज आहे, नितांत गरज आहे. फायनली चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर संघर्ष करत असताना संघर्षमय सिक्सर अंकित दळवीच्या बॅटमधून. अर्ध्या विकेटवरती आपण जर चेंडू रिलीज कराल किंवा टाकाल तर तुम्हाला ऍक्शन रिप्ले बघा टेलिव्हिजन सीट वरती पाहायला मिळतोय. सुंदर असं टेलिकास्ट आणि तेवढा चांगला फटका देखील. या शॉट साठी रेडी होते प्रतीक पाटील. बागफुटला असतील. मोठा फटका आल्याच्या नंतर थोडासा दबाव असेल. पुन्हा या साईडला हुक केलेला आहे. लॉंग लेगच्या दिशेने फिल्डर उपस्थित नाहीयेत. चुकीची बॉलिंग आणि मॅच मध्ये पुन्हा कमबॅक टीम नानकरचा. त्या साईडला बघतो आपण जो स्ट्रॉंग झोन आहे, लॉंग लेग आणि मगाशी बघितला आपण मिड विकेट, स्क्वेअर लेग. अर्धा विकेट चेंडू तुम्ही टाकल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट सेम पाहायला मिळेल. अंकितने जिम्मेदारी घेतलेली आहे. याच्या अगोदर सिक्सर, आता चौकार. इक्वेशन सोपं आपल्याला दिसतोय. 14 ची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक बघतो आपण येणारे 9 चेंडू 14 ची गरज. खराब बॉलिंग तेवढीच चांगली बॅटिंग करत असताना अंकित दळवी. विकेट टू विकेट बॉलिंग होणं गरजेची होती, जी पहिल्याच्या आपण 3 ओव्हर मध्ये बघितली बॉलिंग
तशी बॉलिंग इकडे होत नाहीये टीम मुरबीच्या माध्यमातून. 14 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत येणारे 9 चेंडू 14. मॅच जरूर बॅलन्स आहे. आता अशी बॅटिंग दळवी न केली तर मॅच खूप जवळ येईल. वियान एंटरप्राइजेस नानकरच्या पुढचा चेंडू समोरच्या दिशेनं रॉकेट फटका आहे. फिल्डर दूर आहेत. रन चांगला मिळतील. बॅक टू बॅक मोठे फटके. 4 धावा. खुली करत असताना मॅच खुली करत असताना सामना खुला करत असताना मैदानाच्या आतमध्ये अंकित दळवी आणि इक्वेशन आता सोपं आहे. फक्त 10 धावेची गरज आहे. तब्बल चेंडू शिल्लक आहेत 8. रन झालेल्या स्कोर बोर्डवरती 30. चेंडू हवाय. चेंडूची आपण लगेचच पूर्तता करावी प्लीज. या मॅच मध्ये काय कमबॅक केलं. मी मगाशीच उल्लेख केला की अंकितनं चांगली बॅटिंग केली. एक भागीदारी हवी. ती भागीदारी पाहायला मिळते. जिम्मेदारी घेतलेली दळवीनं. पुन्हा फुल टॉस आहे. समोर ड्राय केला स्लीपर कव्हरला फिल्डर उपस्थित आहे. डावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाचे धाव सांगितलं 1 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण 31 आकड्यावरती. अजूनही 9 धावेची गरज आहे. येणारे चेंडू शिल्लक आहेत बघतो आपण 7. रन्स बनवायचे 9. 7 चेंडू 9 धावा. या मॅच मध्ये कमबॅक झालेला आहे. सिक्सर, 2 चौकार, एक डबल, एक सिंगल. 17 धावा खर्च झालेल्या आहेत आतापर्यंत. 26 होत्या 12 बॉल मध्ये. त्याच्यानंतरचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. का प्रतिम कमबॅक केलेला आहे. ओ द विकेट. कमी केली गती. फटकावेत. जेलची संधी असेल का. एवढं सोपं नाहीये. दुसरी धाव इथनं जरूर मिळेल. तिसरीचा प्रयत्न नसणारे. फायनली 2 धावा इकडनं मिळतील. अक्षय कोळीला या 2 धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या झाले 2 न पुढे. स्कोर बोर्ड एकूण धाव आहेत 33. आता चेंडू शिल्लक शेवटचे 6 आणि विजयाकरिता रन्स बनवायचे आहेत वियान एंटरप्राइजेस नानकरला 7. 6 चेंडू 7 धावा. हरिअप. व्हाईट प्लस धाव देखील. मॅच आता खुली दिली. फक्त 5 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक 6. समीर ठाकूर बॉलिंग मागवती. बॉलर पहिल्या 3 ओव्हरमध्ये सगळं काय ठीकठाक होतं. पहिल्या ओव्हरमध्ये संकेतनं फक्त 3 खर्च केला. विघ्नेशनं 2 खर्च केला. पुन्हा संकेतनं 8 खर्च केला.
मात्र त्या सगळ्यांनी कमी खर्च केला याचा विचार प्रतीकने केला म्हणून त्याने 19 दिल्या. ऑन साइडला फटका, डीप मध्ये पुन्हा फिल्डर आहेत, वेगाने तिकडे पोहोचतील. 2 मिळणार आहेत, 2 मिळणारच आहेत. आउटफील्ड मध्ये चेंडू जेव्हा जेव्हा जातो तेव्हा तेव्हा 2 धावा घेतल्या जातातच. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे स्कोरबोर्ड 37-37. 3 धावेची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5 रन्स बनवायचे 3. अंकितनं प्रतिम बॅटिंग केलेला. अक्षय देखील त्याला चांगली साथ देतोय. विजयाचा फटका, जरूर विजयाचा फटका. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सामना जिंकलेला आहे. विएन एंटरप्राइजेस नानकर. अभिनंदन विएन एंटरप्राइजेस नानकर आणि हार्ड लक टीम मुरबी. चांगला प्रयत्न आपण केला, आपण आलात त्याबद्दल आपलं देखील मनापासून आभार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच खेळाडू अंकित दळवी आणि नानकरचे कॅप्टन. आपण त्वरित लगेचच संपर्क देखील साधायचा आहे.